नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप या YouTube चॅनल तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण जो उपक्रम सुरू केला बाळांनो, त्याच्यामध्ये आजचा आहे दिवस तिसरा। या तिसऱ्या दिवशी म्हणजे तुमचा जे अभ्यासाचा शेड्यूल आहे त्यामध्ये कसा अभ्यास करायचा किंवा तुम्हाला आजचा दिवसभराचं काय टार्गेट आहे किंवा तुम्ही माझा आज लेक्चर ऐकल्यानंतर उद्या त्याचा ज्याचा अवलंब करताय ते काय ते जाणून घ्या। सगळ्यात पहिले तुम्ही सकाळी ग्राउंड वगैरे केला असेल किंवा काही विद्यार्थी संध्याकाळी करता, जे असेल ते लॅबला गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला विषय घ्यायचा मराठी व्याकरण घ्यायचा। मराठी व्याकरण हा विषय घ्यायचा। मराठी व्याकरणामध्ये आपण पहिले अभ्यास केला मराठी भाषेचा उगम, नंतर बघितला वर्णमाला, बरोबर ना। मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं होतं तुम्ही काय करा, मराठी भाषेच्या उगमला पूर्ण रिव्हिजन द्या परत एकदा आणि मग वर्णमाला करा। आता तुम्हाला करायचे वर्णांची उच्चार स्थाने। वर्णांची उच्चार स्थाने कोणते बघा, कंठ्य, कंठ्य, तालव्य, त्याच्यानंतर मूर्धन्य, मूर्धन्य, दंत्य, औष्ठ्य, हे जे आहे ना हे सगळे तुम्हाला करायचे। ओके, आता हे करता असताना पहिले काय करा, कालचे तुम्ही 52 वर्ण आहे ना वर्णमाला, ती वर्णमालेला एकदा काय करा रिव्हिजन द्या। वर्णमालेला काय करशात रिव्हिजन द्या। 52 वर्ण जे आहे ना ते एकदा परत एकदा पाठ करा आणि मगच तुम्ही वर्णांची उच्चारस्थाने करा। याच्याने काय होतं, काल जो अभ्यास केला ना त्याची आज लगेच रिव्हिजन होते, लगेच रिव्हिजन होते म्हणजे आपल्याला लक्षात राहतं। मग तुम्ही हे ना काय करायचं, तुम्हाला या गोष्टीचा अवलंब करायचा आहे। एकदा पाठ करून घ्या सगळे वर्णमाला आणि मग कंठ्य, तालव्य, मृदुन्य, दंत्य, औष्ठ्य आपल्या बॅच मध्ये एकदम ट्रिक वाईज दिलेले, केटीएम डीओ नाव दिलेले आपण त्याला, केटीएम डीओ असं ट्रिक वाईज दिलेलं आहे। ते तसं करायचं तसं करा, काय हरकत नाही। त्यानंतर बघा बाळांनो, तुम्हाला गणिताचा अभ्यास करायचा आता। हा आणखीन एक राहिलं, सॉरी, समानार्थी शब्द राहिले की आपले मराठी व्याकरणाचे तुमचे 10 समानार्थी शब्द जे तुम्हाला करायचे ते मी तुमचे करून घेणार आहे, बरं ना। ते मी तुमचे काय ना करून घेणार आहे। तर बघा आजचे आपले 10 शब्द कोणते, आजचे आपले जे 10 शब्द आहे ना समानार्थीचे ते बघा, हे बघा हे शब्द तुम्हाला पाठ करायचे आज। बघा अर्थ ह्या शब्दाचा समानार्थी काय होतो, अर्थाचा समानार्थी भावार्थ, मतलब, उद्देश। काय तर भावार्थ, मतलब, उद्देश, हेतू, भाव, तात्पर्य, अभिप्राय, हे सगळे तुमचे अर्थ या शब्दाचे समानार्थी शब्द आहे। बघा भावार्थ, मतलब, उद्देश, हेतू, भाव, तात्पर्य, अभिप्राय। अगत्याने म्हणजे काय तर स्वागतशील दृष्ट्याने, समानार्थी काय होतं स्वागतशील दृष्ट्याने, अगत्याने म्हणजे। आस्था म्हणजे काय बाळांनो, आदर, जिव्हाळा, आपुलकी, अगत्य। आस्था म्हणजे समानार्थी काय, आदर, जिव्हाळा, आपुलकी आणि अगत्य। अभ्यास बघा, अभ्यास व्यासंग, सराव, परिपाठ। अभ्यास म्हणजे काय तर व्यासंग, सराव, परिपाठ। ईश्वर म्हणजे काय, ईश्वर परमेश्वर, प्रभू, देव, अलग, अलक्ष, आनंद घन, ईश। बघा ईश्वर म्हणजे काय, परमेश्वर, प्रभू, देव, अलग, अलक्ष, आनंद घन, ईश, हे समानार्थी शब्द आहे। अवहेलना गणिताचे पण सांगणार आहे, गणित बाकी जी के बाकी टार्गेट पहिले मराठीचे ऐकून घ्या। अवहेलना, अवहेलना अपमान, हेटाळणी, दुर्लक्ष। अवहेलना म्हणजे काय, अपमान, हेटाळणी, दुर्लक्ष। अंगना म्हणजे स्त्री, अंगना म्हणजे काय तर स्त्री आहे। अक्षय म्हणजे न संपणारा, अक्षय म्हणजे काय बाळांनो न संपणारा। आणि इंद्र म्हणजे काय तर बघा इंद्र, नाकेश, शक्र, देवेंद्र, पुरंदर, वासव, वज्रपाणी, सहशास्त्र। इंद्र म्हणजे काय तर बघा नाकेश, शक्र, देवेंद्र, पुरंदर, वासव, वज्रपाणी आणि सहशास्त्र। अस्त म्हणजे काय तर मावळणे आणि शेवट होणे, अस्त म्हणजे काय तर मावळणे आणि शेवट होणे। चला परत एकदा बघा, अर्थ म्हणजे काय भावार्थ, मतलब, उद्देश, हेतू, भाव, तात्पर्य, अभिप्राय। अगत्याने म्हणजे स्वागतशील दृष्टीने। आस्था म्हणजे आदर, जिव्हाळा, आपुलकी, अगत्य। अभ्यास म्हणजे व्यासंग, सराव, परिपाठ। ईश्वर म्हणजे परमेश्वर, प्रभू, देव, अलग, अलक्ष, आनंद घनीश। अवहेलना म्हणजे अपमान, हेटाळणी, दुर्लक्ष। अंगना म्हणजे स्त्री। अक्षय म्हणजे न संपणारा। आणि इंद्र म्हणजे काय तर नाकेश, शक्र, देवेंद्र, पुरंदर, वासव, वज्रपाणी आणि सहशास्त्र। अस्त म्हणजे काय तर मावळणे आणि शेवट होणे। हे 10 शब्द वारंवार ऐका म्हणजे पाठ होऊन जातील। ओके, आता बघा गणिताचा अभ्यास। आता गणिताचा अभ्यास तुम्हाला आजचा टॉपिक आहे कसोट्या, पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक सांगायचंय, काय माहिती का, तुम्ही 1 ते 20 पर्यंत, 1 ते 20 पर्यंत काय ना पाढे पाठ करा। 1 ते 20 पर्यंत काय ना पाढे तुमचे पाठच पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांचे पाढे पाठ 1 ते 20 पर्यंत त्यांनी 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ करा, वर्ग पाठ करा। हे आपल्याला 8 दिवस करायचंय, 8 दिवस।
1 ते 20 पर्यंत पाढे आणि 1 ते 30 पर्यंत तुम्हाला काय करायचे तर वर्ग पाठ करायचे. आणि बुद्धिमत्तामध्ये काय आहे तर परस्पर संबंध ओळखणे. जोपर्यंत गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, वर्ग, पाढे, घन येत नाही तोपर्यंत गणित सुधारणार नाही सुधारणार. तुम्ही किती बॅच करा, कोणती करा, त्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील. 1 ते 20 पर्यंत पाढे करा सुरुवातीला, आता 1 ते 30 पर्यंत वर्ग करायचे. ओके, तेव्हा गणिताचा स्कोर वाढणार आहे. सांगतोय तसा अभ्यास करा. खूप जीव काढते तुमच्यासाठी, कारण आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून सांगतो एवढं, नाही तर कोणी एवढं सांगत नाही. ओके, परस्पर संबंध अक्षरे करायचे तुम्हाला. कशामध्ये तर बघा बुद्धिमत्तामध्ये करायचे. बॅच मधून जर केला तर फायदा होईल. 350 रुपये खर्च होईल, पण तुम्हाला आहे ना एकदाच 350 जातील, पण सगळी बॅच कव्हर होईल तुमची. पूर्ण गणित, बुद्धिमत्ता, मराठी जीके सगळं कव्हर होईल. नवीन आहे तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचे, आणि जुने त्याने थोडस पुढे घ्यायचे. 349 ची बॅच आहे, संपूर्ण आहे गणित बुद्धिमत्ता. 6 महिने बॅचची कालावधी, अनलिमिटेड व्ह्यू आहे. हा माझा नंबर आहे 8329603029. याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा ऍप लिंक टाका मला कमेंट मध्ये, मी तुम्हाला कमेंट ऍपची लिंक देऊन टाकल. ओके, आता जीके मध्ये बघा, जीके मध्ये काय करायचं तुम्हाला. आता जीके हा कव्हरच होत नाही सर आमचा, काही किती वाचा तरी कव्हर होत नाही. किती वाचायचंच नाहीये, मी सांगतो तेवढं वाचा सुरुवातीला, तरी फायदा होणार आहे तुमचा. ओके, आता महाराष्ट्राचा भूगोल चालू आहे. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये सगळ्यात पहिले काय करायचं तर रिव्हिजन. महाराष्ट्राची जी निर्मिती झाली होती त्या लेक्चरला काय करायचं तुम्हाला, किंवा त्या नोट्स ज्या काढल्या आहेत त्या काय करा, वाचन करा किंवा पाठ करा. वाचन किंवा पाठ करा, याला झाली तुमची एक रिव्हिजन. याला झाली रिव्हिजन. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले विद्यापीठ करा. आज महाराष्ट्रातले विद्यापीठ, पहिलं विद्यापीठ मुंबई 1857, दुसरं SNDT 1916, तिसरं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ. असे सगळे विद्यापीठ करा. जसे बॅच मध्ये सिलेक्ट दिले तुम्हाला करून तेवढे करायचे आणि पाठ करा. नाही झाले पाठ तर कमीत कमी आज 10 तरी पाठ झालेच पाहिजे, एवढं टार्गेट ठेवा. वहीमध्ये लिहायचे आणि पाठ करायचे, लिहायचे पाठ करायचे, परत झोपताना आठवायचे. बरोबर होईल. जीव तोडून मेहनत करायची, 100% द्यायची, तुम्हाला सक्सेस भेटणार. जर तुम्ही मेहनत नाही केली तर सक्सेस भेटणार नाही. सरळ सरळ त्याचा उद्देश आहे. ओके, आणि वन लाइनर करायचे. आज पहिले आपण केले 1 ते 50. ओके, नंतर केले 51 ते 100. आता आज करायचे तुम्हाला 100 ते 150. महाराष्ट्राच्या भूगोलच करा. महाराष्ट्राच्या भूगोलवर बघा, इथं दिलेले तुम्हाला मी हे जसे बॅच मध्ये दिलेले तसे. पहिलं पक्ष अभयारण्य कर्नाळा रायगड, कर्नाळा पोलीस, कर्नाळा पक्षी पाहिजे इथं. पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये तर रायगडमध्ये. असं पहिला पवन विद्युत प्रकल्प जमसांडे सिंधुदुर्ग मधला पहिला. असे सगळे करायचे तुम्हाला हे वन लाइनर. कुठं तर बॅच मध्ये एक्सपोर्ट करता येईल, झेरॉक्स पण मारता येईल तुम्हाला हे. ओके, त्यानुसार करायची. आणि प्रश्नपत्रिका हा टर्निंग पॉइंट आहे. प्रश्नपत्रिका तुम्हाला कशी करायची बघा. प्रश्नपत्रिका कोणत्या पण जिल्ह्याची करा. तुमच्याकडे जो प्रश्नसंच आहे ना, त्या प्रश्नसंचामधून तुम्ही ना काय करा, कोणता जो तुमचा एक जिल्हा आहे तो घ्या. त्या जिल्ह्यामधनं काय करा, त्या प्रश्नपत्रिकेतलं मराठी आणि जीके वाचन करा. मराठी जीके वाचन किंवा पाठच करा. आणि गणित बुद्धिमत्ता काय करायचं तुम्हाला सोडवायचंय. गणित बुद्धिमत्ता काय करा तर ती सोडवा त्याच्यामधलं. ओके, एवढं करायचंय तुम्हाला. गणित आणि रिझनिंग हे सोडून घ्यायचंय. आणि जे आडले ते काय करायचे तुम्हाला लिहून ठेवायचे. जे नाही समजले त्या लिहून ठेवा. आपली बॅच येणार आहे PYQ ची एवढ्या 2-3 दिवसामध्ये. त्या आल्याच्या नंतर त्या बॅच मध्ये तुम्हाला जे आडले गणित ते इथं स्पष्टीकरणात भेटून जातील. आणि एक कुठल्या पण अकॅडमीचे काय करा, सराव पेपर घ्या. सराव पेपर आणि तो सोडवा. सराव पेपर. ओके, एवढं करा. आजच्या दिवसाचं टार्गेट पूर्ण करा. चालू घडामोडी पण देऊ तुम्हाला लवकरच, पण सध्याला जेवढं देतोय तेवढंच करा. सफिशियंट आहे. एवढं जर केलं तर तुमचा हळूहळू स्कोर वाढेल. आणि जो वेळ भेटलाय त्या संधीचं काय होणार आहे, सोनं होणार आहे. लक्षामध्ये जर ग्राउंड कमी पडत असेल तर डाएट वाढवा. दूध, अंडे, जेवढं जेवण वगैरे वेळेवर करता येईल त्या गोष्टी करा, जेणेकरून तुमचा ग्राउंडला पण रिझल्ट येईल. ओके, चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लवकरच आपण दिवस 4था जो असणार त्याच्यामध्ये आपण भेटूया. धन्यवाद.